नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉकच्या नव्या भागात आपलं स्वागत आहे. आजची जी आपली टॉपर आहे तर ती स्पर्धा परीक्षातली नाहीये, तर ती स्पोर्ट टॉपर आहे, खेळातली ती टॉपर आहे. भविष्यात प्रशासनात येऊन देश सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून स्पोर्ट मधून तिरंगा अटके पार फडकवणाऱ्या मुलीची ही एक गोष्ट आहे. मुलींसाठी अवघड असणाऱ्या उशू ह्या खेळाची निवड यांनी केली. अगदी जिल्हा पातळीपासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सहभागानं ह्या उशू खेळाची निवड यांनी सार्थही करून दाखवली. खेळातील मुलींचं प्रमाण कमी आहे हे आपण पाहतोयच, परंतु मेडिकलचं शिक्षण करत आपला खेळही जपला ही दुहेरी भूमिका पार पाडून यांनी दाखवून दिले की मुलीही कमी नाहीयेत. एखाद्या क्षेत्रात जर का संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी मुली हातोहात पेलतात. नुकताच त्यांना 2022-23 महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्या पुरस्काराच्या मानकरी पुरस्कारार्थी म्हणजेच उशूच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू कल्याणी अरुण जोशी आज टॉपर स्टॉक मध्ये आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, व्हीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. पहिला माझा प्रश्न असा आहे की मागच्या आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचं वितरण झाले आणि हे वितरण पुण्यात पार पडले. तो पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून तुमची भावना काय होती? खूप भरून आलं होतं आणि सगळ्या मान्यवरांना स्टेजवर बघून आणि कुठे ना कुठेतरी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणतो तर महाराजांचं नाव जोडलं जाते. ही भावना अतिशय शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. खूप खूप जास्ती भरून आले होते मी तेव्हा. खूप छान वाटलं होतं. म्हणजे नक्कीच ज्या राज्यात तुम्ही राहता आणि त्या राज्यातला सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम क्रीडा पुरस्कार जर का तुम्हाला मिळाला असेल तर तो आनंद नक्कीच वेगळा असतो. आता मी इंट्रोमध्ये तुमची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेवढी मला माहित होती. आम्हाला तुमच्याच तोंडून तुमची थोडीशी माहिती, फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड याच्याबद्दल आम्हाला अल्प परिचय दिला तर श्रोत्यांनाही ते आवडेल. येस सर. माझं नाव कल्याणी अरुण जोशी आहे. मी पुण्याची रहिवासी आहे. मी सदाशिव पेठ येथे राहते. मी सेंट हेलेना शाळेत होते 10वी पर्यंत. त्याच्यानंतर 11वी-12वीला गरवारे कॉलेजमध्ये मी सायन्स स्ट्रीम मधनं पास आउट झाले. त्याच्यानंतर मग मी डिस्टंट एज्युकेशननी BSc केलं झुऑलॉजी मध्ये आणि मग त्याच्यानंतर मला मेडिकल फील्डची कायम आवड होती. मग मी नीट दिली आणि मग मी पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये आता आहे. बरोबर. हा सगळा एवढा चांगला एज्युकेशनल बॅकग्राऊंड असताना स्पोर्ट मध्ये कसं काय उतरला? म्हणजे याची पाठीमागची प्रेरणा किंवा कारण काय होती? स्पोर्ट मी 7 वर्षाची असल्यापासून स्पोर्ट्स खेळते आणि कुठे ना कुठे तरी मला मेडिकलचं पण तेवढंच आवड होती. दोन्ही क्षेत्राप्रती मला निवड तेवढी आवड होती. त्याच्यामुळे मग दोन्ही मला करायचं होतं. आधी मी सुरुवातीला हा स्पोर्ट फिटनेस म्हणूनच जॉईन केला होता, पण मग नंतर जसं इंटरेस्ट वाढत गेला तसं पुढे पुढे मी अजून खेळत गेले. मग यश मिळत गेलं, मग अजून इंटरेस्ट वाढला. नक्कीच. म्हणजे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की अगदी जिल्हा पातळीपासून सुरुवात झाली होती आणि आता भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्ही करताय. त्या खेळाचं नाव आहे उशू. बऱ्याचशा जणांना या खेळाबद्दल माहित नाहीये आणि हा खेळ म्हणजे मी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जवळजवळ हाणामारीचा खेळ आहे, बरोबर? तर या उशू खेळाबद्दल जरा थोडक्यात आम्हाला सांगा, नक्की काय असतो हा आणि कसा खेळला जातो, याचा उगम कुठं झाला वगैरे. येस सर. वुशू WUSHU. तर मग वू म्हणजे युद्ध आणि शू म्हणजे कला. ह्याला मदर ऑफ मार्शल आर्ट पण म्हणतात. हा खेळ जागतिक खेळला जातो. त्याच्यानंतर हा खेळ 2 भागात विभाजनित केला जातो. एक म्हणजे तावलू आणि एक म्हणजे सांसू. तावलू म्हणजे जिम्नॅस्टिक सारखे काही सेट ऑफ रूल्स असतात आणि त्यात डिग्री परफॉर्म करायचे असतात. त्याच्यात बरेच प्रकार आहेत. विथ वेपन, विदाउट वेपन. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी, कोऑर्डिनेशन, मसल स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स हे सगळ्याचं आणि मेंटल स्टेबिलिटी हे सगळ्याचं हे लागतं, एकत्रितपणे लागतं. आणि दुसरं आहे सांसू. सांसू मध्ये फायटिंग आहे, कॉम्बॅटिंग स्पोर्ट आहे. त्याच्यात किक, पंचेस आणि थ्रो. त्याच्यामुळे अल्टिमेटली ह्या स्पोर्ट पासून बाकीचे जसं नुसतं पंचेस तर बॉक्सिंग झाला, नुसतं किक्स तर तायकोंदो खेळ झाला. म्हणून ह्या खेळाला मदर ऑफ मार्शल आर्ट्स पण म्हटलं जातं. हा खेळ जो आहे आपल्या महाराष्ट्र शासनात 5% आरक्षण मध्ये आहे.
शिवछत्रपती पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर शालेयला खेळला जातो, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला खेळला जातो. त्याच्यानंतर 10वी-12वीच्या मार्कांसाठी पण म्हणजे बरेचसे प्लेयर्स येतात की तिथे पण त्यांचा स्पोर्ट्समध्ये हिंड्रन्स नाही व्हावा, तर मग त्याच्यामुळे शासनाने ही पण फॅसिलिटी दिली आहे स्पोर्ट्स पर्सनना. त्याच्यानंतर हा खेळ 152 कंट्रीजमध्ये खेळला जातो. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे, ऑथराइज स्पोर्ट आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, आता युथ ऑलिम्पिक ज्या 2026 मध्ये दकारमध्ये होणार आहेत त्याला पण या खेळाचा समावेश झाला आहे. त्याच्यानंतर एशियन कप, तावलू कप, सांसू कप, वर्ल्ड तायची चॅम्पियनशिप, वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप, अशा विभिन्न स्पर्धा आहेत. वुशू हा खेळ वेगळ्या मार्शल आर्ट पेक्षा वेगळा कसा, तर वुशू हा एकमेव मार्शल आर्ट आहे ज्यांनी कंटिन्युअस एशियन गेम्सला 5 वर्ष मेडल दिले, 2006 पासून ते 2023 पर्यंत. त्याच्यामुळे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स पण खूप प्रोत्साहन घेत आहे. मोदीजींनी स्वतः ट्विट पण केले बरेच वेळा या गोष्टीबद्दल. आणि खूप त्याच्यामुळे वुशूकडनं इंडियाला पण होप्स आहेत की पुढच्या येणाऱ्या ऑलिम्पिक्स मध्ये आणि एशियन गेम्स मध्ये मेडल टॅलीमध्ये वुशू हा खेळ जास्ती मेडल्स देईल. वुशू या खेळात आपले 6 अर्जुन अवॉर्ड आहेत, एक द्रोणाचार्य अवॉर्ड आहे. हा खेळ मिलिटरी, पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये पण आहे. त्याच्यामुळे तिकडच्या रिक्रुटमेंट मध्ये तुम्ही स्पोर्ट्स कोट्या थ्रू जॉईन होऊ शकता. त्याच्यामुळे फुल टाइम करिअर ऑप्शन म्हणून पण हा खेळ खूप प्रेफर केला जातो. नक्कीच, म्हणजे वुशू या खेळाकडून ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडलची अपेक्षा आहे किंवा मिळतील. आणि आता वुशू या खेळात महाराष्ट्राला तुमच्याकडून मेडलची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्राच्या या अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असा विश्वास आता आम्हाला आहे. तुम्ही ओके. दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला की किक आणि पंचेस या 2 गोष्टींचा समावेश या खेळात होतो. आणि शक्यतो माझ्या मते या खेळामध्ये पुरुष कॅटेगरी आहे, म्हणजे मुलांचा, बॉयजचा समावेश जास्त आहे. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक हाणामारीचा खेळ आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मग याला तुम्हाला तुमच्या घरच्यांनी कसा काय पाठिंबा दिला की तू हा खेळ असं, त्याच्याबद्दल जरा थोडंसं सांगा आम्हाला. लहानपणापासून माझ्या फॅमिलीला मला रफ अँड टफच बनवायचं होतं. सुरुवातीला थोडंसं एक हेजिटेशन होतं की मुलगी आहे, लागलं तर काही म्हणजे दुखापत झाली तर मग कसं लग्न होईल, पुढे काय होईल, लोक काय म्हणतील. आणि मग हे सगळे थोडे सुरुवातीला रिस्ट्रिक्शन्स होते, पण मग नंतर मी कन्व्हिन्स केलं माझ्या फॅमिलीला की माझी आवड त्या खेळात कशी आहे किंवा त्याचे प्रॉस्पेक्ट काय आहेत पुढे. आणि मग नंतर फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केलं ह्याच्यात. मग म्हणजे मला जे अचीव्ह करायचं होतं ह्याच्या मागे माझ्या फॅमिली कायम खंबीरपणे उभी होती. सावलीत वाढणारी रोपं नको बनूस, तू धडधाकट उन्हा पावसात वादळात टिकणारं झाड बन, असं माझी आजी कायम म्हणते. अरे वा वा. म्हणजे मुलींच्या आयुष्यात प्रेरणा असते किंवा पाठिंबा असतो तो सगळ्यात महत्वाच्या घरच्यांचा. आणि ज्यावेळेस मुलींना घरून सपोर्ट असतो तर त्यावेळेस मुली काय करू शकतात, तर याचं एक मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. आणि याचा परिचय इथं महाराष्ट्राला येतोय. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही मागाशी बोलला, आपल्याला थोडेसेच खेळ माहित आहेत. उदाहरणार्थ क्रिकेट झालं, हॉकी झालं, फुटबॉल झालं, टेनिस झालं, बॅडमिंटन झालं. परंतु असे हे खूप खेळ आहेत की ज्या खेळाचा फायदा तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी वापरताना होतो किंवा ज्या खेळाकडे दुर्लक्षलं गेलंय असे खेळ जर का खेळला तुम्ही तर तुम्ही त्याच्याकडे करिअर म्हणून सुद्धा पाहू शकता. म्हणजे आता युपीएससी एमपीएससी करताना स्पोर्ट्स कोटा असतो आणि असे खूप खेळ आहेत की ज्याचा लोक तिथं फायदा घेऊन तिथं जातात. त्याच्यामुळं मला वाटतं की आजचा जो संवाद आहे तर हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असणाऱ्या स्पोर्ट्समनच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा भाग ठरणार आहे. आणि तुम्ही ज्या काही स्पोर्ट्स बद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, उदाहरणार्थ 5% कोट्याची गोष्ट असू द्या किंवा पुरस्कार किंवा मग ऑलिम्पिक संघटनेची मान्यता, तर ह्या खरंच खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही इथं नमूद केलेल्या आहेत. सुरुवातीला तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमचा सायन्स फील्डकडे कड होता आणि आता तुम्ही मेडिकल करताय, एमबीबीएस करताय. तर डॉक्टर झाला असता तर चांगला जॉब मिळू शकला असता. तर मग स्पोर्टमध्ये का आणि कशासाठी? स्पोर्टमध्ये मला लहानपणापासूनच खूप आवड होती. मी 7 वर्षाची, मी जसं मगाशी बोलले, मी 7 वर्षाची असल्यापासूनच स्पोर्ट्समध्ये आहे.
त्याच्यामुळे सुरुवातीला फिटनेस म्हणून पण खूप उपयोग झाला आणि दोन्हीकडे मी करते त्याचा बेनिफिट असा होतो की मी मेडिकलचं एज्युकेशन इथे अप्लाय करू शकते आणि इथल्या गोष्टी मला स्पोर्ट्समुळे ऑलरेडी काही माहिती आहेत त्या मी तिथे अप्लाय करू शकते. त्याच्यामुळे मला वाटतं मला हा ड्युअल बेनिफिट मिळाल्यासारखंच आहे. आणि मी जसं म्हटले की ह्युमन बॉडी कशी आहे किंवा इंजुरी प्रिव्हेन्शन कसं करावं, डाएट कसं घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी मी मेडिकल करत असल्यामुळे मला अप्पर हँड आहे. मला त्या गोष्टी नीट माहिती आहेत. मी हार्ड ट्रेनिंग पेक्षा जास्ती स्मार्ट ट्रेनिंग करू शकते. नक्कीच तुम्ही आता बोलता बोलता म्हटलं की मेडिकल फील्डच्या स्पोर्टमध्ये तुम्हाला उपयोग होईल. नक्की म्हणजे हे जे वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत तर तिथं मेडिकल फील्डचा किती उपयोग होतोय आणि तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? सर युजली काय थिंकिंग असते की जर तुम्ही कुठल्याही हायर एज्युकेशन करताय तर कशाला स्पोर्ट्स करायचंय आणि जर स्पोर्ट्स करताय तर मग कशाला मिळेल इथे जॉब, कशाला मिळेल हे करतेय. पण हे एक गोष्ट आहे की दोन्हीचाही जर बॅलन्स शोधला तर दोन्ही पण अचीव्ह होऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या केपेबिलिटीजवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि हा बरोबर. आपल्या कॅपेबिलिटीज ओळखून आपण जर काही एखाद्या क्षेत्रात उतरलो तर त्या क्षेत्रात तुम्ही सर्वोत्तम होऊ शकता. तसे तुमचे प्रयत्न असतील तर. बरोबर आहे. अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या पुरस्कारावरून आपण ही चर्चा सुरू केलेली आहे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा 2022-23 तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. अजून अशा तुमच्या कुठल्या मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत की ज्या अचिव्हमेंट्समुळे तुम्हाला अजून प्रोत्साहन मिळालं आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची उर्मी निर्माण झाली? मला सुरुवातीला 2016 मध्ये पुण्याचा जो जिल्हा पुरस्कार आहे तो मिळाला होता गिरीश बापट सरांच्या हस्ते. त्याच्यानंतर मग मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला पहिल्यांदा गेले होते तेव्हा माझा 6वा रँक आला होता. मग मला तेव्हा एक होतं की नाही आता मला अजून जिद्दीने केलं पाहिजे आणि मला भारतासाठी मेडल घ्यायचंय. मग मी अजून डेडिकेशननी केलं. मग 2 वर्षानंतर जी परत स्पर्धा झाली वर्ल्ड चॅम्पियनशिप तेव्हा मी कंटिन्यू मेडलिस्ट असल्यामुळे मग मी परत सिलेक्शन ट्रायल देऊन गेले होते. तर तेव्हा मला 2016 मध्ये मेडल होतं, सिल्वर मेडल. मग ती जी भावना होती की नाही आता अजून स्ट्राईव्ह करायचंय, गोल्ड मेडल द्यायचंय भारताला, मग तसंच करत राहिले. एमिशान येथे झालेल्या मॅचेस मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मला परत 2 ब्रॉन्झ मेडल मिळाली होती. त्याच्यानंतर रशिया येथे झालेल्या मॉस्को स्टार्स चॅम्पियनशिप मध्ये मला 1 गोल्ड 1 सिल्वर मेडल होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मला अजून प्रोत्साहन मिळत राहिलं की नाही अजून केलं पाहिजे. नक्कीच बरोबर आहे. मला एक छोटासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या देशात जाता आणि तिथं तुम्ही भारताचं नेतृत्व करता, ओके, ज्यावेळेस तुम्हाला एखादं मेडल मिळतं आणि ते मेडल डिलिव्हरी जी सेरेमनी असते त्यावेळेस तुम्हाला पोडियम दिलं जातं, तुम्ही पोडियमवरती उभं राहता, मग भारताचा फ्लॅग येतो आणि भारताचं राष्ट्रगीत सुरू होतं. तर मला माहित आहे की ती कुठल्याही स्पोर्ट्स पर्सनला ती शब्दात न सांगता येणारी भावना असते, कारण तुम्ही भारताचं नेतृत्व करता, 140 करोड जनतेचं नेतृत्व करता. मॅडम ती भावना काय असते, एकदा त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. सर ते म्हणजे की खरंच जसं तुम्ही म्हटलं शब्दात नाही करता येते. अंगार शहारा आला होता जेव्हा मला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि नॅशनल अँथम जेव्हा प्ले होत होतं माझे डोळे अश्रूंनी भरले होते आणि खूप एक वेगळी फिलिंग येते की कुठे ना कुठेतरी आपण देशाला मेडल देऊ शकलो. गौरववाली फिलिंग आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आहात आणि त्या क्षेत्रात जर का तुम्हाला तुमच्या देशाचं नेतृत्व करायला मिळत असेल तर पूर्ण देशाचे डोळे तुमच्यावरती असतात. आणि त्याच्यात ज्यावेळेस तुम्हाला मेडल मिळतं, तुमचा आपला फ्लॅग खाली येतो आणि मग नॅशनल अँथम, मला माहिती आहे की ते कुठल्याही स्पोर्ट्स पर्सनला ती शब्दात ते फक्त तुमच्या डोळ्यातून येणारे अश्रूच सांगू शकतात. बरोबर आहे. अजून एक यालाच धरून एक दुसरा प्रश्न आहे. बाहेरची क्रीडा संस्कृती म्हणजे तुम्ही जवळजवळ जगभ्रमण केलंय स्पोर्टच्या ह्याच्यामुळं, स्पोर्टमुळं. बाहेरच्या देशातली क्रीडा संस्कृती आणि भारतातली क्रीडा संस्कृती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो की साम्यता जाणवते, याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं तर बरं होईल. की या देशातली फॉर एक्झाम्पल चायनातली क्रीडा संस्कृती अशी आहे, तिकडून आपण हे घ्यायला पाहिजे, किंवा रशियातली वेगळी आहे, अमेरिकेतली वेगळी आहे. याच्याबद्दल ज्या ज्या देशातले तुमचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत तर ते आमच्याबरोबर शेअर करायला आवडेल आम्हाला. येस सर, नक्कीच. जसं की माझा स्पोर्ट्स चायनाचा नॅशनल गेम आहे तर मी चायनामध्ये मला काय जेव्हा मी राहायला होते ट्रेनिंगसाठी तेव्हा काय जाणवलं हे सांगते की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे, तिथे प्रोत्साहन खूप दिलं जातं. जसं आपल्या इथे कसं आहे की शिक, जॉब कर,
किंवा सेटल हो लवकर, तसं तिथे नाहीये. तिथे गव्हर्नमेंटनी पॉलिसी केली आहे की प्रत्येक मुलगा असो का मुलगी कुठलाही खेळ निवडू दे, 3 वर्ष स्पोर्ट्स डेडिकेटेडली करायचंच आहे. त्यांना प्रॉपर जे तिथे जसं आपल्या इथे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साई सेंटर आहेत, तर तिथे जशी चायनाची सेंटर्स आहेत, तिकडच्या सेंटरमध्ये कुठल्याही स्पोर्टमध्ये जाऊन डेडिकेटेडली सकाळ संध्याकाळ किंवा कधी कधी 3 वेळा प्रॅक्टिस करून 3 वर्ष करायचेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या इथे नॅचरली फिटनेस खूप जास्ती आहे. त्यांच्या इथे फिटनेस जास्ती असल्यामुळे मग पेरेंट्स वगैरे उलट एनकरेज करतात लहान मुलांना की नाही तू खेळ. म्हणजे त्यांच्याकडे ही संस्कृती, इन्फ्रास्ट्रक्चर एकतर खूप छान आहे त्यांच्याकडे, आणि स्पोर्ट्स मेकिंग पॉलिसीज पण खूप तिकडच्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रमोट खूप करतात. मग तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी झाल्या किंवा मग कॅश प्राइजेस वगैरे झाले, हे तिकडे जास्ती दिले जातात. बरोबर बरोबर. आणि जसं बाकीच्या बोला. देशात आणि भारत पण आता गेले काही वर्षात खूप जास्ती चांगल्या पॉलिसीज करते, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जाते. आता त्याच्यामुळे खूप प्रमाणात खेळाडूंची संख्या पण वाढली आहे आणि तसे रिझल्टही मिळायला लागले. इंडिया पण आता तिकडे इथे होतंय, त्या स्टेजला पोहोचते आणि इथे पण खूप बदलाव होत आहेत. बरोबर. तुम्ही म्हटलं की चायना सारख्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर, स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. असं तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्हाला असं काय वाटतंय की भारतात किंवा इव्हन महाराष्ट्रात स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये या गोष्टी यायला पाहिजेत? अशा कुठल्या गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत की या आल्या तर अजून खेळाडू निर्माण होतील आणि मेडलची संख्या सुद्धा अजून वाढेल? एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुमचा एक्सपिरियन्स. सर, जसं की आता महाराष्ट्राबद्दल बोलतोय तर इथे एक औरंगाबादला सेंटर आहे आणि पुण्यात बालेवाडीला एक सेंटर आहे. सेंटर्सची कमी आहे. मग आपलं काय थिंकिंग आहे की जर गावात हे सेंटर्स उघडले किंवा प्रचार जास्ती केला किंवा की प्रत्येक स्पोर्ट्स स्कूलमध्ये पीटीच्या शिवाय कुठला तरी एक स्पोर्ट जर ठेवला, मग लहान मुलांना तेव्हापासून त्यांचे ऑप्शन्स कन्सिडर करता येतील आणि नॅचरली त्यांचा थोडासा लीन तिथे वाढेल. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज एक प्रॅक्टिस हॉल झालं, जसं प्रत्येक वेगळ्या क्रीडा प्रकाराला वेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स लागतात, हॉल लागतात, ग्राउंड लागतं, तसं अजून थोडस जर इथे आलं तर मग जास्ती खेळाडू हे येतील. किंवा पालकांनी पण जर सपोर्ट केला तरी पण ही होणारी गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे पालकांचा सपोर्ट आणि ज्या शाळा आहेत, म्हणजे अगदी 1ता 10वी पर्यंत किंवा 7वी पर्यंत शाळांनी जर का इनिशिएटिव्ह घेतला तर स्पोर्ट्स मधला टक्का वाढू शकतो. तुम्हाला असं वाटतंय का की शाळेत काही खेळ मुलांना कंपल्सरी करायला पाहिजेत? हो. कारण हे बघा, तुम्ही आता बोलला की चायनामध्ये 3 वर्षाचा कोर्स कंपल्सरी आहे की तुम्ही 3 वर्ष स्पोर्ट्स मध्ये केलंच पाहिजे. तसं तुम्हाला वाटतं का भारतात किंवा महाराष्ट्रात नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार असं काहीतरी करावं की जेणेकरून मुलींचं प्रमाण वाढेल, मुलांचं प्रमाण खेळामधलं वाढेल? स्पोर्ट्स फॉर ऑल म्हणजे मुली मुलं भेदभाव न करता प्रत्येकाला जर एक 6 महिने किंवा एक वर्षभर कंपल्सरी कुठलाही स्पोर्ट्स प्रोजेक्ट म्हणून का होईना जर करायला सांगितला तरी पण त्यांचा इंटरेस्ट होईल, त्यांचं नॉलेज वाढेल, ते रिसर्च करतील, त्यांना वेगळ्या खेळांबद्दल कळेल, प्रत्येकाचे बेनिफिट्स कळतील, त्यांचा टॅलेंट आणि इंटरेस्ट कुठल्या स्पोर्टमध्ये मॅच होतोय हे कळेल आणि मग ते तसं कन्सिडर करू शकतात. म्हणजे आता फक्त जास्ती करून महाराष्ट्रात अकॅडमिक्स फक्त अभ्यासाकडेच लक्ष दिलं जातं. नो डाऊट स्पोर्ट्सला पण खूप दिलं जातं, पण जर हे शाळेत झालं, प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत बाहेरनं ट्रेनिंग घेणं, त्याच्यामुळे जे खरं टॅलेंट आहे ते कधी पोहोचूच शकत नाही मैदानापर्यंत. मग जर काही फ्री ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे ठेवले तर त्यातनं लोक पुढे येतील चांगलीच. नक्कीच. मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं तसं की तुम्ही स्पर्धा परीक्षा करणार आहात आणि भविष्यात तुम्ही प्रशासकीय सेवेत येणार आहात. बाय चान्स जर का तुम्हाला स्पोर्ट रिलेटेड एखादं प्रशासकीय पद मिळालं तर तुम्ही भारतात किंवा महाराष्ट्रात कुठल्या सुविधा आणू इच्छित आहे की या गोष्टी पुरवल्या तर अजून चांगला फायदा होऊ शकतो? एक म्हणजे तर एक असा प्लॅटफॉर्म जिथे की खेळाडू डायरेक्ट कंप्लेंट करू शकतील किंवा त्यांच्या मागण्या काय पोचवू शकतील. आता खूप जास्ती स्टेप्स आहेत आणि त्याच्यामुळे जो मेन इन्चार्ज असतो त्याच्यापर्यंत पोचेपर्यंतच लोक थकतात की इथे जा तिथे जा, खूप फिराफिरी होते. एक पोर्टल असं केलं ज्याच्यावर डायरेक्ट प्लेयर्स कम्युनिकेट करू शकतात गव्हर्नमेंटशी, तर मग म्हणजे क्लॅरिटी पण येईल आणि गव्हर्नमेंटला पण खूप सोपं पडेल की काय करायचंय. तर जर मी अधिकारी असते जागेवर तर असा एक प्लॅटफॉर्म सेटअप केला असता. सेकंडली की
प्रत्येक शहरात किंवा प्रत्येक गावात ऍटलिस्ट एक मैदान हे केलं असतं. त्याच्यानंतर जे गरजू खेळाडू आहेत त्यांना कॅश प्राइजेस किंवा स्पॉन्सरशिप दिल्या असत्या. त्याच्यानंतर न्यूट्रिशन बद्दल जास्ती माहिती दिली असती. इथे बरंच एक ऑर्थोडॉक्स थिंकिंग भारतात आहे की काही नाही हे खाल्लं तर होतं, किंवा बरेचशे लोकांना काय वाटतं की जर ते नॉन व्हेजिटेरियन आहेत तरच फक्त ते स्पोर्ट्स खेळू शकतात, व्हेजवाले नाही खेळू शकत. तर असं नाहीये, व्हेज खाणाऱ्यांना पण खूप ऑप्शन्स आहेत. तर मग प्रॉपर न्यूट्रिशन बद्दल पण जर खेळाडूंपर्यंत पोहोचलं तरी पण ते खूप रिझल्ट देईल इन द लॉंग रन. दुसरा एक ह्या मेडलच्या बाबतीत एक प्रश्न आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या 140 करोड आहे आणि भारताला गोल्ड मेडल येतात 4-5. ओके. आणि ज्याला गोल्ड मेडल येतं त्याचं पुढचं वर्षभर त्याचा एवढा गाजावाजा असतो आणि मग लोकांचं थोडंसं, काही लोकांचं खच्चीकरण होतं आणि काही लोकांना प्रोत्साहन मिळतं. तर हे जरा थोडंसं वेगळं वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटतं का? नो डाऊट सर. म्हणजे जे आता अपकमिंग प्लेयर्स आहेत त्यांना पण तेवढं जर मोटिवेशन दिलं तर तेही जास्ती चांगलं परफॉर्म करतील. आणि पण ज्यांनी गौरव केलाय त्यांचा सत्कार होणं म्हणजे ते पुढे त्यांच्यासाठी पण ते प्रयत्न करत राहतील अजून, की एक मेडल घेऊन थांबायचं नाही आपल्याला. हे त्यांनाही कळतं की नाही, समाज पण आपल्याला हे करतोय. कुठे ना कुठेतरी सोशल प्रेशर असतं किंवा मग एक सुरक्षिततेची चिंता असते आणि पूर्ण सपोर्ट मिळत नाही, म्हणून या गोष्टी होतात. बरोबर, नक्कीच. माझा जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आता मी तुम्हाला विचारतो याला जर का तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, किंवा जर का तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर करू शकता. प्रश्न माझा असा आहे, खेळाडूंनी राजकारणात यावं का? आणि पुढचा प्रश्न असा आहे, राजकारण्यांनी खेळात सहभागी व्हावं का? खेळाडूंनी राजकारणात नाही यावं आणि राजकारण्यांनी पण नाही यावं. दोन्ही आपापल्या जागीच योग्य आहेत. कारण की पण तसं बघायला गेलं तर जर राजकारणातली लोक खेळाडू झाली तर खेळात राजकारण होईल. येस, त्याच्यामध्ये त्यांनी तर बरोबर. नक्कीच नाही यावं. खेळाडू अगदी एक वेळ बरोबर. जर राजकारणात गेला तर हा. खेळाडू त्यांचं क्लीन स्पिरिट घेऊन गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तेवढं नीट करू शकतो. किंवा स्पोर्ट्समॅनचं लाईफ खूप स्ट्रगल वालं असतं की खूप अप्स अँड डाऊन्स असतात. तर मग तो एक जनतेला समजतो. तर मग जर तो त्या प्लॅटफॉर्मवर गेला तर तो नक्कीच जनतेसाठी जास्ती चांगल्या प्रकारे सेवा करू शकेल. नक्कीच. तुम्ही आता बोलला की खेळाडू किंवा स्पोर्ट्स पर्सन त्याला खूप अप्स अँड डाऊन्सला सामोरं जावं लागतं. म्हणजे येस. अशा किती तर स्पर्धा असतील की त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं असेल, की तुम्ही असं ठरवलं असेल की मला पहिलं प्राइज मिळवायचंय, बाय चान्स ते ऍक्सिडेंटली मिळालं नसेल. हे ज्यावेळेस अप्स अँड डाऊन्स येतात तर स्वतःला स्टेबल कसं केलं आणि त्याच्यातून बाहेर कसा आला, स्ट्रेस मॅनेज कसा केला? वुशू मध्ये तायची म्हणून क्रीडा प्रकार आहे. तायची म्हणजे मेडिटेशनचा एक फॉर्म येतो. तर मग मी तो करत होते. त्याच्यानंतर माझी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टची टीम होती, ते माझ्यासोबत होते. माझ्या पेरेंट्सशी मी खूप नीट कम्युनिकेट करत होते. आजी झालं. त्याच्यानंतर मेडिटेशननी पण खूप शांत वाटतं. आणि अल्टिमेटली जसं तुम्ही खेळत जाता तसं तुम्हाला कळतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही आणि तुम्हाला अजून कष्ट घ्यायला पाहिजे. जेव्हा अपयश येतं तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे वर्क केलं पाहिजे अजून. आणि मग नेक्स्ट टाइम थोडासा एक काळ असतो, बिलकुलच दुखी होत नाही असं नाही, पण मग तो तुम्ही नीट हँडल करायला शिकता आणि नेक्स्ट टाइम की ती चूक होणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेता. नक्कीच. म्हणजे सरावातून सर्वोत्तम माणूस होत असतो. त्याच्यामुळं जर का एखाद्या वेळेला अपयश आलं एखाद्या स्टेजवरती, तर का अपयश आलं याची कारणं शोधून पुन्हा एकदा नव्याने त्याच्यावरती काम करून यशापर्यंत पोहोचता येतं, असा तुम्ही हा मूलमंत्र दिलेला आहे. एक दुसरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे भारत आणि इव्हन महाराष्ट्र सुद्धा स्पोर्ट्समध्ये मुलींचा हवा तेवढा सहभाग नाहीये. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तीच की मुलींना एवढा एक्सपोजर दिला जात नाही का, कारण की असं आहे की घर आणि संसार हेच बघायचे मुलींच्या आयुष्यात. की आली तर ठीक आहे, एवढं शिकायचंय की जॉब करू शकेल, स्वतःचा स्वतः खर्च करू शकेल. पण एक स्पोर्ट्स फुल टाइम करिअर म्हणून कुठला पेरेंट एवढं बघत नाही अजून. खूप कमी लोक आहेत जे की स्पोर्ट्सला एक फुल टाइम करिअर म्हणून बघतात. मग हे एक कारण आहे की त्याच्यामुळे मुलींचा समावेश कमी आहे. आणि सुरक्षिततेची चिंता पण असते की पुढे जाऊन काय होईल. मग
लागलं तर काय, कोण काय बोलेल, समाज काय बोलेल, किंवा एक मजेशीर हे की ऍथलेटिक्स वगैरे झालं तर तिथे शॉर्ट्स घालावे लागतात खेळताना, तर मग बरोबर. लोक काय म्हणतील, हे गोष्टी खूप चालतात. आणि एक अशी म्हणच आहे की चूल आणि मूल हेच मुली करू शकतात. मग ही कुठे ना कुठेतरी अजूनही तीच थिंकिंग आहे. नक्कीच. तुम्ही बोलता बोलता म्हटलं की समाज काय म्हणेल, बरोबर. याला मी हो. कोट करतोय. तुम्हाला सुद्धा समाज काहीतरी म्हटलाच असेल आणि म्हणतच असतील मे बी. याला तुम्ही कसं दुर्लक्षित केलं? पेरेंट्सचा फुल टाइम सपोर्ट होता आणि मला माहिती होतं की मला काय ध्येय अचीव करायचंय. त्याच्यामुळे लोक तर बोलणार, चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. तुम्ही लोकांना किती महत्व देताय आणि लोकांच्या बोलण्याचा तुम्हाला किती फरक पाडून घेताय, हे खूप महत्वाचं आहे. अगदी नक्कीच बरोबर. अजून एक प्रश्न आहे इंटरेस्टिंग. खरं तर हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा विषय खूप चांगला आहे. याच्यावरती निबंध लिहायला आला होता. भारताला भविष्यात ऑलिम्पिकमध्ये 100 गोल्ड मिळतील? क्वेश्चन मार्क आहे. तुमचं मत सांग. हो, नक्कीच मिळतील. कारण की आपल्या देशाकडे टॅलेंटची कमी नाहीये. डेडिकेटेड हार्डवर्क प्लेयर्स आहेत जे की खूप डेडिकेटेडली स्पोर्ट्स करतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सारखे देशभर सेंटर्स आहेत जिथे स्पोर्ट्सचा हंट आहे, जिथे लहान सब ज्युनियर कॅटेगरी पासून तुम्हाला गव्हर्नमेंटच घेतं, राहायचं खायचं प्रोव्हाइड करतं, तुमचं एज्युकेशन ते करतात. त्याच्यामुळे इंडियामध्ये फॅसिलिटीज आहेत. त्याच्यामुळे हेच जर कंटिन्यू होत राहिलं तर नक्कीच भारताला मिळेल. आणि आपल्याकडे खूप डायव्हर्स स्पोर्ट्स आहेत की एक स्पोर्ट नाही, खूप स्पोर्ट्स खेळले जातात आणि प्रत्येकाची युनिक हे आहे. आपल्या इथे खूप चांगले कोचेस वगैरे पण आहेत. आणि आता गव्हर्नमेंटनी खरंच, जसं की मोदीजी आले होते त्याच्यानंतर स्पोर्ट्स हे क्षेत्र खूप वाढलंय. आधी एवढं इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्सला दिलं जात नव्हतं किंवा एवढं कौतुक होत नव्हतं. ते आल्यापासून स्पोर्ट्सला खेलो इंडिया चालू केलं. वुशू वुमन्स लीग जसं आहे तसं बाकी खेळांची पण वुमन्स लीग चालू केली. आणि असे बरेचसे प्रयत्न चालू आहेत की इन द लॉंग रन भारताला नक्कीच आपण तो ध्येय गाठू शकू. नक्कीच. अगदी बरोबर. आणि शेवटचा प्रश्न. बाकीचे पण गोष्टी आहेत, जसं की फुल टाइम करिअर ऑप्शन म्हणून जर बघितलं तर हम्म, नॅचरली हम्म. तेवढं डेडिकेशन एका प्लेअरकडनं येतं त्या स्पोर्टच्या दृष्टीने. आणि जर ते डेडिकेशन आलं, जर तो सिक्युअर फील करत असेल, जॉब मिळत असेल त्याला त्याचा स्पोर्ट्सच करून, तर मग तिथे जास्ती आउटकम्स येत आहेत. आणि आय एम व्हेरी शुअर की नक्कीच अवघड आहे पण अशक्य नाहीये. हा, आता एक दुसरी गोष्ट तुम्ही बोलला की फुल टाइम करिअर म्हणून स्पोर्टकडे बघण्याचा लोकांचा ओढा कमी आहे. तर असं तुम्हाला काय वाटतंय की का लोक फुल टाइम करिअर म्हणून स्पोर्टकडे पाहत नाहीयेत? त्याच्या पाठीमागचं रिझन तुमचा पर्सनल अनुभव काय आहे? जॉबचं जॉबच्या दृष्टीने म्हणजे की फायनान्सेस, किती पैसे मिळतील किती नाही, हम्म, किंवा हम्म. एका काळानंतर बॉडी साथ देऊ शकेल का, मग पुढे काय, म्हणून बरोबर, थोडं. अगदी बरोबर. म्हणजे येस येस, म्हणजे हे अशा 2-4 काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लोक स्पोर्ट्सकडे फुल टाइम करिअर म्हणून मे बी पण जर बघत नसतील. ऍक्च्युली त्याच्यात नीट पडलं तर तसं नाहीये की गव्हर्नमेंट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं आहे आणि खूप ओके, सिक्युअर जॉब्स आहेत इथे. आणि ओके. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल देते, आमच्या स्पोर्ट्स मधल्या रोशिबिना देवी म्हणून ऍथलीट आहेत ज्यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचं मेडल होतं. तर त्यांना मणिपूर गव्हर्नमेंटनी डायरेक्ट डीवायएसपीची पोस्ट दिली. तर मग अशा खूप खूप एंडलेस एक्झाम्पल्स आहेत की गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते, त्यांना रिझल्ट हवाय. आणि रिझल्ट तेव्हाच मिळेल जेव्हा की पेरेंट्स, कोचेस आणि अख्खी सोसायटी सपोर्ट करेल त्या प्लेअरला. नक्कीच. माझं या संवादाच्या माध्यमातून सोसायटीला आणि जी मुलं किंवा मुली खेळ खेळतायत त्यांच्या पेरेंट्सला माझी नम्र विनंती आहे, जर का तुमच्या घरातला कोण खेळाडू व्हायचं म्हणत असेल तर त्याला सपोर्ट करा आणि नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. शेवटचा प्रश्न. जी मुलं किंवा मुली वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आहेत आणि स्पेशली मुली, तर त्यांना एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्ही काय सल्ला द्या? मी सल्ला असा देईल की मुली आहात म्हणून तुम्हाला समाज दाबण्याचा प्रयत्न करतच राहील की करू शकत नाही. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे तुमच्यासाठी गोल्स ठरवले ते तुम्ही नक्कीच नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकाल. प्रत्येक खेळात वेगळी चांगली आणि वाईट गोष्ट असते. त्याच्यामुळे एकच खेळ, फक्त जे पॉप्युलर स्पोर्ट्स आहेत तेच खेळायचे असं नाही. तर तुमचं जिथे आवड आहे किंवा तुम्ही कशा टॅलेंटेड आहात, तुमचा लीन कुठे, हे बघून तुम्ही ठरवा. फक्त लोक म्हणतात म्हणून नाही.
आणि स्पोर्ट्समुळे फिटनेस तर होतोच, मेंटल स्टेबिलिटी येते, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि पॉलिटिक्स तर चालत राहणार. प्रत्येक खेळात किंवा प्रत्येक क्षेत्रात पॉलिटिक्स आहे, पण शेवटी एफर्ट्स कुठे ना कुठेतरी शो करतात आणि ह्या गोष्टी जास्ती वेळ नाही चालत. शेवटी सत्य तेच जिंकतं कायम. नक्कीच. सगळ्या तुम्ही खेळांना बरोबर समान दर्जा द्या, की फक्त जसे की आपल्या इथे क्रिकेट झालं, क्रिकेटला जास्ती एक्सपोजर आहे. एक्सपोजर आहे. येस सर. बरोबर बरोबर. आणि पैसे पण तिकडे खूप मिळत आहेत. म्हणजे जर का तुम्ही IPL पाहिलं, वुमन्स IPL पाहिलं, MPL पाहिलं तर भयंकर पैसे आहे. असं मला वाटतं की गव्हर्नमेंटने जे इतर खेळ जे आहेत, उदाहरणार्थ उशू सारखे खेळ की जे लोकांना माहित नाहीत ते समोर आणायला पाहिजे. जी लोक ते खेळ खेळतात त्यांना प्रोत्साहन नक्कीच द्यायला पाहिजे. असा माझा एक पर्सनल दृष्टिकोन आहे की जेणेकरून जास्त मुलं या स्पोर्ट्समध्ये उतरतील आणि महाराष्ट्राला खेळाडू मिळतील आणि इव्हन भारताचं जे 100 गोल्ड मेडलचं टार्गेट आहे तर ते पूर्ण होईल. तर येस. समारोपाकडे बोलतोय आपण. भारताला उशू खेळाकडून ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची अपेक्षा आहे आणि उशूमध्ये जे गोल्ड मेडल मिळेल तर त्याच्यातून महाराष्ट्रातलं एक नाव असेल, ते म्हणजे कल्याणी जोशी. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आम्हाला तुमच्याकडून गोल्डची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असा विश्वास आम्हाला तुमच्यावरती आहे. तर धन्यवाद, एवढा तुम्ही वेळ दिला थँक्यू सो आमच्यासाठी. मच. VJC स्टडीच्या टीम बरोबर बोलला, संवाद साधला. हा संवाद स्पोर्ट्समध्ये येणारा मुलं आणि मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तुम्ही सांगितलेले गोष्टी त्या घेऊन पुढे चालतील आणि महाराष्ट्राला, भारताला चांगले खेळाडू मिळतील. पुन्हा एकदा VJC स्टडीच्या संपूर्ण टीम कडून तुमचे धन्यवाद आणि आभारही. थँक्यू सो मच सर, मला हा प्लॅटफॉर्म दिला बोलण्यासाठी.